दिवसभरातील आपण पाहणार आहोत आता तिसरी महत्त्वाची बातमी। बिहारमध्ये एनडीएनं नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात 26 मंत्र्यांचा समावेश झालाय। नितीश यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या सम्राट चौधरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर विजय सिन्हा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा सलग दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनलेत। या शपथविधी सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदींशिवाय अमित शहा, जेपी नड्डांसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री होते। विशेष म्हणजे नितीश कुमार यांनी 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यांच्या शपथविधीचा इतिहासही एकदा पाहूयात। तर नितीश कुमार 10.0 का म्हणावं वाटतंय? कारण 3 मार्च 2000 ला पहिल्यांदा ते मुख्यमंत्री बनले। त्यानंतर 24 नोव्हेंबर 2005 ला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं 26 नोव्हेंबर 2010 ला। 22 फेब्रुवारी 2015 ला पुन्हा एकदा चौथ्यांदा मुख्यमंत्री ते झाले। 22 फेब्रुवारी 2015 नंतर थेट 27 जुलै 2017 ला 6व्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं। 16 नोव्हेंबर 2020 ला 7व्यांदा, त्यानंतर 10 ऑगस्ट 2022 ला 8व्यांदा, 28 जानेवारी 2024 ला 9व्यांदा आणि आता 23 नोव्हेंबर 2025 रोजी 10व्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत। नितीश कुमार 10.0 ची झलक अगदी थोडक्यात आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। दरम्यान असं नेमकं काय आहे की नितीश कुमारच वारंवार बिहारचे मुख्यमंत्री होतात? तर त्यामागे त्यांनी घेतलेले काही ऐतिहासिक निर्णय आहेत। ते निर्णय आता पाहूयात। तर कोणते ऐतिहासिक निर्णय नितीश कुमारांनी घेतले ज्यामुळे ते मुख्यमंत्री पदावरती अढळ राहिले? जातनिहाय जनगणना करून संपूर्ण देशाचंच राजकारण त्यांनी बदललं। ईबीसी वर्गांना 18 ते 20% वेगळं आरक्षण देऊन सक्षम केलं। पंचायतींमध्ये आणि नोकरीमध्ये महिलांना आरक्षणाचा निर्णय। बिहारमधील जंगल राजला बदलून कायदा सुव्यवस्था बळकट केली। दारूबंदी करून सामाजिक सुधारणा केली। 20 वर्षात 10 वेळा मुख्यमंत्री तरी देखील भ्रष्टाचाराचा आरोप नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।